35 वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक यंदा विधानसभेला तुटणार का असा देखील प्रश्न निर्माण होतोय। तर तिथल्या लोकप्रतिनिधीने आपलं तिथल्या जनतेने कोल कोणाला दिला ते पहा। अजित पवार का पवार साहेब ते पाहणं गरजेचं आहे। 35 वर्षापासून आमचा पाण्याचा प्रश्न आहे बारामतीकरांचा, तो कोणी मार्गी लावला देवेंद्र फडणवीसने नाही, अजित पवारने सुद्धा नाही, तर तो लावला मार्गी रोहित पवार आणि युगंधर दादा। आता ते सभा घेतात, कॉर्नर बैठक घेतात आणि त्या बैठकीनुसार कसं पाणी आपल्याला पाण्याचा प्रश्न मिटवता येईल यावरती सध्या बैठका चालू आहे। हे अजितदादाला करता आलं नसतं का? करता आलं असतं, पण अजितदादांनी मनावर घेतलंच नाही, त्यामुळे अजितदादा यावेळेस सांगता येत नाही। दादा बापाचे कणगोळी सोडून दुसऱ्याची कणगोळी धरायला लागले, मग आम्ही त्या कणगोळी पाठीमागे जायचं का? अजिबात नाही। आम्ही पवार साहेबांसोबत एकनिष्ठ आहोत। दादानी जर परत आले आणि परत पवार साहेबांच्या तुतारी कोण उभा राहिले तर 100% आमचं मत दादांना पडेल, अन्यथा नाही। अजित पवार जरी बारामतीचा विकास करणारे असले तरी ते कोणाच्या आदेशानुसार बारामतीत निवडून आलेले तर शरद पवारजींच्या, म्हणजे शरद पवार हे जुनं खोड आहे। मग आम्ही जुनं खोडाला विसरून नवं खोडाला कसं पकडू हा आमच्यापुढं सवाल आहे। तर आम्ही पवार साहेबांनाच पुन्हा एकदा पवार साहेब जो उमेदवार टाकतील तो उमेदवार आम्ही बहुमताने निवडून देणार आहे विधानसभेला।